Hello students, how are you all? I am Professor Pawar and from today we will start Maharashtra State Board syllabus of physics for 12th class. Now we see first chapter is rotational dynamics. First of all we will see some basic concepts and that concept we are already studied in 11th class, but for to understand rotational dynamics that concepts are very important. तर बघा फर्स्ट कन्सेप्ट बघूया आपण. राईट डाऊन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट या आधी आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते माहित पाहिजे. मग आपण बघूया आधी डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? स्थलांतर, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. फर्स्ट पॉइंट टाका. इट इज डिनोटेड बाय हे जे आहे डिस्प्लेसमेंट हे आपण एकतर डी ने डिनोट करतो किंवा एस ने. सेकंड पॉइंट टाका, त्याची डेफिनेशन राईट डाऊन. डेफिनेशन इट इज द डिस्टन्स. हे काय आहे? डिस्टन्स आहे. इट इज द डिस्टन्स और मिनिमम डिस्टन्स. मिनिमम डिस्टन्स. इट इज द डिस्टन्स और मिनिमम डिस्टन्स बिटवीन. कशामधलं डिस्टन्स आहे बघा? बिटवीन फायनल पोझिशन टू फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन म्हणा, किंवा बिटवीन इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. बिटवीन इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. एक पार्टिकल आहे, सपोज ए या ठिकाणी तो असेल, म्हणजेच ती त्याची इनिशियल पोझिशन असेल आणि त्याला जायचं असेल कुठे? फायनल पोझिशनला. म्हणजेच सपोज बी या ठिकाणी त्याला जायचं असेल, ती त्याची फायनल पोझिशन असेल आणि मग त्याला जसं मूव्ह करायचं आहे, ए पासून बी कडे जायचं आहे, म्हणजे त्याला डिस्प्लेसमेंट करायचं. डिस्प्लेसमेंट करण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी एक मार्ग असेल, तो त्या मार्गाने जाईल. आणि डेफिनेशननुसार जर गेलो आपण तर हे जे डिस्प्लेसमेंट झालेलं याला डिस्प्लेसमेंट म्हणता येईल का? बघू आपण. डेफिनेशन काय सांगते? इट इज द डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे, दिसतंय इथे डिस्टन्स आहे. पण पुढे काय म्हटलंय बघा? मिनिमम डिस्टन्स. इट इज द डिस्टन्स और मिनिमम डिस्टन्स. कशामधलं? बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. पार्टिकलची ए ही इनिशियल पोझिशन आहे आणि बी ही फायनल पोझिशन आहे. मग याच्यामधलं कोणतं डिस्टन्स? मिनिमम, म्हणजे कमीत कमी अंतर. हे किती आहे? जास्त दिसतंय तुम्हाला. हे हा जो पार्टिकलने हा जो पाथ जो ट्रॅव्हल केलेला आहे तो कसा आहे? मॅक्झिमम आहे. जर आपल्याला दोन्ही पॉईंटमधलं मिनिमम अंतर, कमीत कमी जर अंतर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार आहे? अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन इथे काढू. हे जे आहे हे तुम्हाला कमी अंतर दिसतंय आणि बी मधलं, यालाच काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. आणि हे आपण कशाने डिनोट करतो? डी ने किंवा एस ने. आपण हे जे आहे हे कशाने मेजर करतो? मग मेजर जर करायचं असेल तर आपण हे कशाने मेजर करणार? लेंथ दिसते तुम्हाला इथे. इट इज ऑल्सो लेंथ. थर्ड पॉइंट टाका. इट इज ऑल्सो लेंथ. आणि मग ही लेंथ असल्यामुळे याचं एस आय युनिट काय येणार आहे? एस आय युनिट काय येणार आहे? लेंथ मीटर एम. 11th झालेलं आहे बघा. काय आहे डिस्प्लेसमेंट? इट इज द डिस्टन्स और मिनिमम डिस्टन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल पोझिशन. कोणतं डिस्टन्स आहे ते? मिनिमम डिस्टन्स. ओके. देन आता बघूया आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट फर्स्ट पॉइंट टाका. इट इज डिनोटेड बाय थिटाने दाखवतो आपण. इट इज डिनोटेड बाय थिटा. आपण डिस्प्लेसमेंट बघितलं, मग त्याच्या आधी काय शब्द येतोय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट होणार आहे कशासोबत? अँगल सोबत. पार्टिकल इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशनला जसा मूव्ह होणार आहे तसं काय होईल? काहीतरी अँगल पण तयार होणार आहे. म्हणजेच काय? अँगल कुठे तयार होईल? जेव्हा एकतर काहीतरी कर्व असेल किंवा सर्क्युलर पाथ असेल. डिस्प्लेसमेंट जे आहे ते कसं होत असेल? सर्क्युलर होत असेल किंवा रोटेशनल टाईप होत असेल तर तिथेच काय होत असतो? काहीतरी अँगल तयार होत असतो. मग नेक्स्ट पॉइंट घ्या. डेफिनेशन राईट डाऊन. The angle through which an object moves from
फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन, इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन ऑन सर्क्युलर पाथ. इथे पार्टिकलचा पाथ कसा होता, स्ट्रेट लाईन होता, बट इथे कसं असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. जिथे जिथे अँग्युलर शब्द येईल तिथे काय असणार आहे, सर्क्युलर पाथ मध्ये पार्टिकल मूव्ह झालेला असणार आहे. म्हणजेच बघा, अँगल थ्रू विच अन ऑब्जेक्ट मूव्ह फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन. जर सपोज ही त्याची इनिशियल पोझिशन असेल, एखादा पार्टिकल असेल आणि तो जर सपोज इथे फायनल पोझिशन असेल, त्याला इथे जायचं असेल, म्हणजेच ही त्याची आपण फायनल पोझिशन आहे असं धरूया. पण तो जो पार्टिकल आहे तो इनिशियल आणि फायनल पोझिशनला कशावर जाणार, कसं जाणार आहे, तो सर्क्युलर पाथने मूव्ह होणार आहे. मग कशा पद्धतीने होईल, ते एक सर्कल तयार होईल. म्हणजेच जर हा पूर्ण आपण घेतला तर हा काय होईल, सर्कल. इथे असणार त्याची फायनल पोझिशन सर्कल. त्याचा एखादा सपोज इथे एखादा सेंटर असेल, ही झाली त्याची आर्क, ह्या झाल्या दोन त्याच्या रेडियस. मग पार्टिकल जसं त्याच्या इनिशियल पोझिशन पासून मूव्ह होईल तशी त्याच्या सेंटरला इथे पण काय होईल, एक काहीतरी अँगल तयार होईल. अँगल जसा वाढत जाईल तसं पार्टिकल पण काय होईल, सेंटर इनिशियल टू फायनल मूव्ह होत जाईल. याचं जे नोटेशन आहे ते कशाने दाखवतोय आपण, त्याला थीटाने. मग जर आपण याचं SI युनिट जर काढलं तर ते काय येईल, SI युनिट, राईट डाऊन थर्ड पॉईंट, SI युनिट काय, हा अँगलचं SI युनिट काय असतं, तर डिग्री किंवा रेडियन. मग आपण इथे लिहूया रेडियन, त्याचं सिम्बॉल आहे RAD, रॅड. ओके. देन नेक्स्ट कन्सेप्ट बघूया आपण. जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर समजलेलं असेल तरच तुम्हाला पुढची कन्सेप्ट समजणार आहे. पुढची कन्सेप्ट आहे व्हेलॉसिटी. राईट डाऊन व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी बघू. अँग्युलर व्हेलॉसिटी, बट त्याआधी तुम्हाला काय माहित पाहिजे, व्हेलॉसिटी. टाका फर्स्ट पॉइंट. इट इज डिनोटेड बाय आपण व्हेलॉसिटी व्हीने दाखवतो. व्हीने म्हणजेच काय, ही झाली स्ट्रेट लाईन जी आहे ती आपण व्हीने दाखवतो. आणि सर्क्युलरली जी मूव्ह होते त्याला आपण दाखवतो अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याचं साइन असतं ओमेगा. ओके. इट इज डिनोटेड बाय व्ही. राईट डाऊन डेफिनेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट per unit time is known as velocity. बाय डेफिनेशन काय सांगते, रेट ऑफ चेंज ऑफ चेंज म्हणजेच काय, डी ऑफ डिस्प्लेसमेंट चेंज होतं. डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवतो, एसने. पर युनिट टाइम, पर म्हणजेच डिवाइड, पर युनिट टाइम, युनिट म्हणजेच एकक आहे ते. पर युनिट टाइम, व्ही इज इक्वल टू ds/dt इज व्हेलॉसिटी. बघा याचं SI युनिट काय येईल, मग डिस्प्लेसमेंटचं SI युनिट काय होतं, मीटर, आणि टाइमचं SI युनिट काय असतं, सेकंद. म्हणजेच काय येईल, राईट डाऊन थर्ड पॉईंट, SI युनिट मीटर पर सेकंद. हे काय इथे डिवाइड नाही ठेवायचं आपण, त्याला काय करायचं आहे, ऑलवेज मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्येच SI युनिट लिहायचं. सेकंड रेस टू -1, इथं काय आहे, S⁻+1, तो मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल, -1. SI युनिट लिहिण्याची मेथड कशी असते, सेकंदमध्ये काय द्यायचं, मीटर लिहिलंय मध्ये काय द्यायचं, थोडासा हायफन द्यायचा आहे, सेकंड रेस टू -1. देन बघूया आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. आपण ओमेगाने दाखवतो. इट इज डिनोटेड बाय ओमेगा, स्मॉल w काढायचा, ही कसलं साईन आहे, ओमेगाचा. ठीक आहे. डेफिनेशन लिहा. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट per unit time is known as angular velocity. डेफिनेशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. चेंज म्हणजेच डी,
काय होते चेंज? डिस्प्लेसमेंट. आपण ते यसने दाखवतो. पर युनिट टाइम म्हणजेच काय आपला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. मग पार्टिकल डिस्प्लेस कसा होतोय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण कशाने दाखवतो? थीटाने दाखवतो. डिस्प्लेसमेंट आपण यसने दाखवतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवतो? थीटाने. मग थीटा कसा चेंज होतोय? फ्रॉम इनिशियल टू फायनल. इनिशियल टू फायनल थीटा चेंज होतोय. म्हणजेच कसा? इनिशियली तो कसा असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजेच ही मिनिमम व्हॅल्यू असणार आहे. जेव्हा फायनल पोझिशनला जाईल तेव्हा थीटा काय असणार आहे? मॅक्झिमम. म्हणजेच थीटा फायनल मायनस थीटा इनिशियल. चेंज म्हणजेच काय? डिफरन्स. कशामधला? इनिशियल टू फायनल पोझिशन मधला. मग जी मॅक्झिमम व्हॅल्यू त्याच्यातून आपण काय करतो? मिनिमम व्हॅल्यू मायनस करतो. स्टार्टिंगला म्हणजेच आय फॉर इनिशियल. इनिशियल पोझिशनला अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती कशी असणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच थीटा कमी असणार आहे. म्हणजेच कमी व्हॅल्यूमधून आपण काय करतो? लार्ज व्हॅल्यू जी असते ती मायनस करतो अपॉन टी. एसआय युनिट काय येईल? मग याच्यावरून हा झाला आपला अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट. एसआय युनिट. एसआय युनिट थीटा कशाने दाखवतो आपण? रेडियन. रेडियन आणि टाइम फॉर सेकंद. हे काय? डिवाइड. रेडियन पर सेकंद. त्याला काय करायचं आपण? मल्टिप्लाय. रेडियन सेकंद रेज टू -1. ओके. समजलं अँग्युलर व्हेलॉसिटी? जर समजलं नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघा. ठीक आहे. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज अँग्युलर ॲक्सेलरेशन. राईट डाऊन. अँग्युलर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन त्याआधी आपण बघूया ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन बघा. ॲक्सेलरेशन जे आहे ते आपण कशाने दाखवतो? एने. स्मॉल ए काढा. आणि हे जे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे ते आपण कशाने दाखवतो? अल्फा. डिनोटेड बाय ए, डिनोटेड बाय अल्फा. राईट डाऊन डेफिनेशन. द rate of change of velocity per unit time is known as acceleration. त्यालाच काय म्हणतात? ॲक्सेलरेशन. मग डेफिनेशन वरून आपण काय लिहू आता? त्याचा फॉर्म्युला. ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू रेट म्हणजेच काय? वेग. कशाचा? व्हेलॉसिटी चेंज होण्याचा. काहीतरी ठराविक टाइम पिरियडमध्ये व्हेलॉसिटी चेंज होण्याचा जो वेग आहे त्यालाच काय म्हणतात? ॲक्सेलरेशन. ए इज इक्वल टू चेंज म्हणजेच डी. काय चेंज होत आहे? व्हेलॉसिटी व्ही पर युनिट टाइम 1 × टी म्हणजेच काय येतो? टी. डी व्ही बाय टी इज ॲक्सेलरेशन. मग याच्यावरून आपण त्याचं युनिट लिहू शकतो. एस आय युनिट. राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट. एस आय युनिट. एस आय युनिट काय येणार आहे? व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय होतं? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच मीटर पर विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच सेकंड. अँड अगेन विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच ॲक्सेलरेशन. सेकंड इंटू सेकंड इज सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द एसआय युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. मग हे काय? डिवाइड आहे. ते काय करायचं आहे आपल्याला? मल्टिप्लाय. म्हणजेच सेकंद रेज टू -2. हा जो आहे इथे काय होतं? डिनॉमिनेटर. न्यूमरेटरला काय होता तो? +2. नंतर तो डिनॉमिनेटरला गेल्यावर काय होईल? -2. ठीक आहे. देन बघूया अँग्युलर ॲक्सेलरेशन. आपण अल्फाने दाखवतो. डेफिनेशन लिहा. राईट डाऊन. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाइम इज नोन ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग डेफिनेशन वरून काय? डेफिनेशन बघा एकदा. जी अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होण्याचा जो रेट आहे काहीतरी ठराविक टाइम पिरियडमध्ये त्यालाच काय म्हणतात? अँग्युलर ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाइम इज नोन ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजेच अल्फा. अल्फा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज फॉर डी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कशाने दाखवतो? ओमेगा. पर युनिट टाइम म्हणजेच टी. झाली अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजेच आपला ओमेगा कसा चेंज होतोय? फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन.
म्हणजेच फायनल जो आहे, फायनलमधून आपण काय करत असतो, इनिशियल मायनस करत असतो. फायनल मायनस इनिशियल, ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टी. हा झाला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. याचं एसआय युनिट काय येईल बघा. एसआय युनिट सांगा बरं, फॉर्म्युल्यावरून एसआय युनिट काय येईल. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय आहे, त्याचं एसआय युनिट काय आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, मीटर पर सेकंड, अँड अगेन विथ रिस्पेक्ट टू सेकंड म्हणजे सेकंड रेस टू प्लस 2. हा काय झाला व्हेलॉसिटीचा, अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंड, अँड अगेन रेस टू अगेन डिवायडेड बाय टी म्हणजेच काय येईल, सेकंड रेस टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कसं युनिट झालं, अल्फाचं. अल्फा काय आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड. आपण याला काय करायचं आहे, डिवाइड नाही ठेवायचं, त्याला काय करायचं आहे आपल्याला, मल्टिप्लाय मीटर सेकंड रेस टू मायनस 2. बघा काय काय बघितलं आपण, डिस्प्लेसमेंट, त्यानंतर व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन. जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट समजलं तरच व्हेलॉसिटी समजेल आणि व्हेलॉसिटी समजली तरच ॲक्सेलरेशन समजेल. जर ॲक्सेलरेशन चेंज झालं तर व्हेलॉसिटी चेंज होईल, व्हेलॉसिटी चेंज झाली तर डिस्प्लेसमेंट चेंज होईल. काय ह्या ज्या 3 क्वांटिटीज आहेत त्या काय आहेत, एकमेकांवर टोटली डिपेंडंट क्वांटिटीज आहेत. आणि ह्या क्वांटिटी ज्या आहेत ह्या सर्व बेसिक आहेत, त्या आपल्या ऑलरेडी 11th मध्ये झालेल्या होत्या. पण त्या आता कशासाठी आपल्या इम्पॉर्टंट इथे हा चॅप्टर अंडरस्टँड करण्यासाठी. ओके.